सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिकु सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर के पीने के पानी की समस्या, सड़कों के गड्ढों से होने वाले प्रदूषण, ड्रेनेज पाइपलाइन, शहर में कचरों का अंबार, ऐसे कई मुद्दों को लेकर शुक्रवार को उद्धव बालासाहेब ठाकरे, शिवसेना के जिला प्रमुख धनंजय बोडारे और शहर प्रमुख कुलविंदर सिंह बेस के मार्गदर्शन में शिवसेना का शिष्टमंडल ने उल्लासनगर महापालिका की नवनियुक्त आयुक्त मनीषा अहवारे से मुलाकात कर उन्हें समस्याओं से अवगत कराया, जिसके बाद जिला प्रमुख धनंजय बोडारे और शहर प्रमुख कुलविंदर सिंह बैस के साथ शिष्टमंडल ने आयुक्त मनीषा अहवारे मैडम का पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। इस अवसर पर राजेंद्र साहू, प्रकाश चौधरी, दिलीप मिश्रा, भगवान मोहिते, राजन वेलेकर, सुरेश पाटिल, शिवाजी जावले, दशरथ चौधरी, आदिनाथ पावले, अशोक जाधव सहित शाखा प्रमुख, युवा सेना के पदाधिकारी बड़ी संख्या में वहां उपस्थित थे। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। नुकत्याच नवीन नेमणूक झालेल्या मनीषा अवाळे या पहिल्या उल्हासनगरच्या पहिल्या महिला आयुक्त आहेत, IAS आहेत, तरुण आहेत। या शहराची एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून की काहीतरी काम होईल। ज्या पद्धतीनं शहरामध्ये काम चाललेलं आहे, गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी नगरसेवक नाही, बॉडी नाही, फक्त प्रशासक काम करतोय। त्यामुळं कसलंही नियंत्रण नसलेलं प्रशासन आहे। राज्य शासनाच्या गाईडलाईन्सनुसार काम चालू झालं पाहिजे, त्याचबरोबर लोकाभिमुख प्रशासन असलं पाहिजे। पण या ठिकाणी प्रशासन नावाचा काही भागच नाही। पाणी पुरवठ्याची समस्या जबरदस्त वाढलेली आहे। तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न निर्माण झाला, कारण इंजिनियर्स नाहीत, आहे ते इंजिनियरसुद्धा कुचकामी आहेत। PWD मध्ये राज्य शासन सांगते, मंत्री सांगतायत की करोड रुपयाचा फंड आला, 1200 करोड आले, 1500 करोड आले, 2000 करोड आले, पण कुठे आहेत? शहरात कुठं दिसत नाहीत। महानगरपालिकेचा निधी असेल, आमदार फंड असेल, खासदार फंड असेल किंवा राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे निधी असतील, कुठे वापरला जातो दिसत नाहीत। उलट रस्ते सगळे खोदलेले आहेत, लोक खड्ड्यात पडतात, ॲक्सिडेंट होतात, अपघात होत आहेत। अनधिकृत बांधकामावर सुद्धा काही नियंत्रण नाही आहे। महानगरपालिकेच्या ज्या मालमत्ता आहेत त्या अशा ओस पडलेल्या आहेत। महापालिकेचे भूखंड लोकांचं किंवा प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळे ताब्यात घेतले जात आहेत। कचऱ्याची समस्या जशीच्या तशी आहे। एक झिरो गार्बेज करण्यासाठी कोनार कंपनीला ठेका आहे। क्रमांक समिती 3 सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर दिलेली आहे आणि संपूर्ण उल्हासनगरचा कचरा उचलायचा, झिरो गार्बेज ठेवायचं, पण अगदी आज अनियंत्रित आहे। सर्व ठिकाणी कचरा दिसतोय। जवळपास साधारणतः 42 ते 45 करोड रुपये वर्षाला या कचऱ्यासाठी दिले जातात, पण कचरा कुठं उचलला जात नाही। इतर शहराकडे बघितल्यानंतर आम्हाला आमच्या शहराची लाज वाटते। हेही आयुक्त मॅडमला सांगितलं की अशा प्रकारचा कचरा उचलणं किंवा कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, ते नाही। म्हणजे पाण्याची समस्या, रस्ते खोदलेले आहेत, PWDच्या माध्यमातून इंजिनियर्स नसल्यामुळे काम होत नाहीत आणि खाजगीकरणामुळे मग फायर ब्रिगेड असेल किंवा वालमन्स असतील, हे बरोबर काम करत नाहीत। त्याचा परिणाम लोकांच्या समस्येवर होतोय, लोकांना समस्या भेडसावत आहेत। याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी आपण तात्काळ उपाययोजना करा आणि एक सिस्टमनी, एक कार्यप्रणाली अंमलात आणा। राज्य शासनाच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्या गाईडलाईन्सनुसार आपण काम करा, अशा प्रकारची विनंती त्यांना केली, सूचना केली, ते नक्की करतील अशी अपेक्षा आहे। जिचा जो जुना नाला बनवलेला आहे तो नाला अतिशय छोटा बनवलेल्या कारणामुळे जवळजवळ पावसाळी 500 ते 700 लोकांची वस्ती ही पाण्याखाली वर्षे जात असते आणि त्यांचं आर्थिक नुकसान, मानसिक नुकसान आणि सर्व प्रकारचा त्यांना त्रास होत असतो। याची ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी अनेक वेळा ग्रामपंचायतीत पण हा विषय उल्हासनगर महापालिकेच्या आखात्यात असल्या कारणाने
तो उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलेला आहे आणि निश्चितच त्याच्यावर तोडगा निघेल आणि जर तोडगा निघाला तर त्यामुळे म्हारळगावच्या जो पाणी पुरवठ्याचा निचाऱ्याचा जो पाणी आहे तो लोकांचे संरक्षण होईल, लोकांचं आर्थिक नुकसान टाळलं जाईल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आज ठेवलेली आहे. आणि त्यासाठी आबांच्याकडून सुद्धा जिल्हा प्रमुख आबांच्याकडून निश्चितच पाठपुरावा केला जाईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवली. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.